नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खिमराज चामोर्शीकर तुमचं सर्वांचं टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये स्वागत करतोय. जर तुम्ही न्यूज रेग्युलर फॉलो करताय, तुम्हाला एक लक्षात आलं असेल की अमेरिकन बऱ्याचशा मोठमोठ्या कंपन्या आहे आणि बघा कालचीच न्यूज आहे की मायक्रोसॉफ्ट हे भारतामध्ये खूप मोठी इन्व्हेस्टमेंट करणार आहे. सोबत आज म्हणजे 10 डिसेंबरला आज परत अमेझॉनने सुद्धा खूप मोठी इन्व्हेस्टमेंट आहे ते अनाऊन्स केलेली आहे. या आधी म्हणजे जवळपास 3 महिन्या आधी वगैरे मायक्रोसॉफ्टने परत एकदा इन्व्हेस्टमेंट या आधी पण इन्व्हेस्टमेंट अनाऊन्स केलेली आहे. गुगलने सुद्धा या आधी इन्व्हेस्टमेंट अनाऊन्स केलेली आहे. आणि हे आहेत त्या सर्व अमेरिकेतील जायंट कंपन्या आहेत, खूप मोठमोठ्या कंपन्या आहेत किंवा आपल्या अख्ख्या जगातील सर्वात मोठ्या कंपन्या आहेत. यासोबतच इतर ज्या कंपन्या आहेत त्या पण भारतात इन्व्हेस्ट करायला रेडी आहेत किंवा त्यांनी अनाउन्समेंट डिक्लेअर केलेले आहे. नेमकं असं का होत आहे किंवा आताच नेमकं असं काय आहे हे आपण कम्प्लिटली या व्हिडिओमध्ये समजून घेणार आणि भारतावर नेमके याचा परिणाम काय होईल हे पण तुमच्या क्लिअर लक्षात येईल. खरंच यातून नोकऱ्या तयार होतील की नाही होतील हे आपण पुढे बघणार आहोत. करेक्ट. चला तर माझा इथं नंबर दिलेला आहे. तुम्हाला कोणतीही क्वेरीज आहे डायरेक्ट या नंबरला माझ्या कॉल करता येईल किंवा व्हॉट्सअपला सुद्धा सेम नंबर आहे, त्यावर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा. माझा इथं नंबर दिलेला सॉरी इथं टेलिग्राम चॅनल आहे ज्यावर माझ्या सर्व सेशनचे अपडेट्स आहेत, पीडीएफ आहे, सर्व मिळतील. जर तुम्ही आत्ता अभ्यास करायला सुरुवात करत आहात आणि तुम्हाला कोणतीही क्वेरीज आहेत एमपीएससी किंवा यूपीएससी रिलेटेड, तर माझा नंबर आहे त्यावर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा. सर्व मी माझ्या बाजूने जमेल तेवढी मदत करायला तयार आहे. सोबत जर तुम्हाला सिलेबस हवा असेल तरी पण तो पण मी तुम्हाला शेअर करतोय. ठीक आहे. आणि हा इथं इंस्टाग्राम अकाउंट आहे खिमराज चामोर्शीकर, ज्यावर माझ्या सर्व काही जे रील्स वगैरे आहेत, काही करंट अफेअर जे छोटे छोटे क्लिप्स आहेत ते सर्व इथं मी शेअर करत असतो. इथं मी माझी प्लेलिस्ट दिलेली आहे. या प्लेलिस्टमध्ये या प्रकारचे सर्व जे व्हिडिओज आहेत ते तुम्हाला तिथं पाहायला मिळतील. करेक्ट. चला पुढे वळूया आपण आणि मुद्दा समजून घेऊ. मी ऑलरेडी एक न्यूज तुम्हाला दाखवली की मायक्रोसॉफ्टने कालच अनाऊन्स केलंय की खूप मोठी अनाउन्समेंट जवळपास 1.5 लाख करोड, आणि ते पण स्पेसिफिकली कशासाठी तर एआय फर्स्ट फ्युचर म्हणजे एआय या फील्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला तयार आहे. अमेझॉनने बघा 10 डिसेंबरची न्यूज आहे. अमेझॉन डबल्स डाऊन ऑन इंडिया अनाउन्सेस मॅसिव्ह $35 बिलियन इन्व्हेस्टमेंट बाय 2030. बघा हे सर्व जी इन्व्हेस्टमेंट केल्या जात आहे ना, एकतर ही जी इन्व्हेस्टमेंट आहे, मग ते अमेझॉन असू द्या किंवा मायक्रोसॉफ्ट असू द्या किंवा गुगल असू द्या, या सर्वांनी इन्व्हेस्टमेंट जे केली आणि टार्गेट काही खूप काही 30-40 वर्ष ठेवल्या अशातली पण बाब नाहीये बरं का. हे सर्वांचे टार्गेट जे आहे ते 2029 याच वर्षापर्यंतचे आहेत. राईट. म्हणजेच या पुढच्या काही वर्षामध्ये या कंपन्यांना खूप मोठी अपॉर्च्युनिटी भारतामध्ये दिसत आहे. बघा तुम्हाला जसं म्हटलं होतं की इथून काही दिवसा आधी सुद्धा ही न्यूज कधीची आहे, 14 ऑक्टोबर 2025, गुगलने $15 बिलियन ही इन्व्हेस्ट करायचं भारतामध्ये अनाऊन्स केलेलं होतं. करेक्ट. तर मग आता प्रश्न आहे की नेमकं असं का होत आहे. सध्या जर आपण कंडिशन जर पाहिलं तर नेमकं बघा की भारताची कंडिशन काय, काय हे अनाऊन्स करत आहे. सुंदर पिचई जे गुगलचे सीईओ आहेत, सत्या नडेला जे मायक्रोसॉफ्टचे सीईओ आहेत, हे भारताचे इंडियन ओरिजिन आहेत, बरोबर ना. यांचं ओरिजिन काहीतरी इंडियन आहे. पण काय हे इंडियन आहे म्हणून काय भारताबद्दल काही इमोशनल अटॅचमेंट आहे आणि म्हणून ते करत आहेत. अटॅचमेंट तर असेल पण तो कारण आहे का इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी, तर ऑब्व्हियसली की हा नसणार आहे. बट आपण जर खरंच जर विचार केला तर बरेच जे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे किंवा इंडियन सुद्धा ऑर्गनायझेशन आहे, ते एक्सपेक्ट करतायत की भारताची जी ग्रोथ रेट आहे ती खूप जास्त असणार आहे. इनफॅक्ट इतर ज्या देशांच्या तुलनेमध्ये म्हणजे एवढी जी मोठी इकॉनॉमी आहे त्या सर्वांच्या तुलनेमध्ये म्हणजे अमेरिका आहे किंवा चीन आहे किंवा इतर कोणते देश आहेत, त्या सर्वांच्या तुलनेमध्ये भारताची ग्रोथ रेट ही खूप जास्त असण्याची पुढच्या काही वर्षांमध्ये शक्यता आहे. म्हणजे नक्कीच काय तर ब्राईट फ्युचर आहे. सोबत आहे काय की एक खूप मोठं मार्केट आहे. खूप मोठं मार्केट आहे म्हणजेच काय की भारताची इकॉनॉमी लहान तर नाहीये, खूप मोठी आहे. सोबत पॉप्युलेशन खूप जास्त आहे आणि एवढा जर पॉप्युलेशन जास्त असेल तर ऑब्व्हियस आहे की आता डेटा सेंटरची गरज पडणार आहे. डेटा सेंटरची का गरज पडणार आहे विचार करा. कारण आज आपण एआय एआयची असं समजू की असं जस्ट सुरुवात झालेली आहे, जस्ट सुरुवात झालेली आहे. ठीक आहे. त्यामुळे एआय कसा काम करतो, पूर्ण डेटा ड्रिव्हन आहे. याला डेटा पाहिजे आणि डेटा कुठंतरी स्टोअर करण्यासाठी डेटा सेंटर्स पाहिजेत. बरोबर. बरं एवढंच नाही तर या डेटा सेंटरची गरज या आधी पण होती. हा एआय मुळे ह्याची गरज जास्त वाढणार आहे नक्कीच. पण या डेटा सेंटरची गरज या आधी पण होती. मला सांगा की मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करून युट्यूबला टाकला, कुठं हा स्टोअर झाला असेल. ऑब्व्हियस आहे की जो याचा गुगल युट्यूबचा जो डेटा सेंटर आहे तिथं काय तर तो स्टोअर झाला असणार, बरोबर की नाही. म्हणजेच तिथं पण काय तर डेटा सेंटरची गरज पडली आणि असा कितीतरी कंटेंट आहे तो आता आपण कुठंतरी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्टोअर करून ठेवतो. मला सांगा की या आधी थोडंसं विचार करा
की याआधी आपल्याला जर काही डेटा वगैरे शेअर करायचा, म्हणजे मला अजूनही आठवते की ज्यावेळेस मी शाळा कॉलेजमध्ये होतो त्यावेळेस शाळेमध्ये असताना की सीडी असायची आणि त्या सीडी मध्ये काहीतरी कोणाची इमेजेस आहे, आपले इमेजेस वगैरे ते स्टोअर करून ठेवलं जात होतं. त्यानंतर मग पेन ड्राईव्हवर आलो, पेन ड्राईव्हवर मग हार्ड ड्राईव्हवर आलो आणि हार्ड ड्राईव्हची आता त्याची पण गरज पडत नाहीये. का? कारण आता आपण ऑनलाईन शेअर करू शकतोय. ऑनलाईन काहीतरी डेटा आहे ना, तो स्टोअर करून ठेवू शकतोय. याचा अर्थ काय, की या सर्वांना स्टोअर करण्यासाठी, शेअर करण्यासाठी आपल्याला डेटा सेंटरची गरज पडणार आहे. आणि जर आपण आता सध्या पिक्चर जर कंडिशन जर कन्सिडर केलं, तर सर्वात जास्त डेटा सेंटर्स कुठे आहेत? ऑब्व्हियसली अमेरिकेमध्ये आहेत. आणि आता तिथं आहेत ते आता डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची जे जो अप्रोच आहे किंवा त्यांचा जो ॲटिट्यूड आहे इतर देशांबद्दल, तो काय हे आपल्याला चांगलं माहिती आहे. एस्पेशली आता भारतावर पण काय तर ते टॅरिफ कॉलर लावलेले आहेत आणि परत अजून काही वाढण्याची शक्यता पण आहेत. कारण सध्याच पुतीन आहेत, जे रशियाचे प्रेसिडेंट, ते भारतात येऊन गेलेत आणि मग त्यांनी तो नवीन मुद्दा पण आला, की भारताचा तांदूळ वगैरे तो इम्पोर्ट करायचा नाही वगैरे, वगैरे. राइट? आय होप की तेवढं तुम्ही अवेअर असणार. सो यूएसएची जी पॉलिसी आहे ती आपल्याला चेंज होताना दिसत आहे. मग मला सांगा, की अमेरिकेमध्ये या पॉलिसी चेंजमुळे अमेरिका जर हे अलाउ करत नाही, की इतर देशातील जे एम्प्लॉईज आहेत ते जर अमेरिकेमध्ये कामासाठी जर अलाउ करत नसेल, तर ते ऑब्व्हियस आहे, की आपल्या देशामध्ये किंवा इतर देशांमध्ये जाऊन काम करतील. मग या ठिकाणचे जे डेटा सेंटर्स आहेत, यांची गरज तेवढी राहणार नाही. म्हणजे या डेटा सेंटरची संख्या आहे ती कमी होईल आणि वाढणार कुठं? ऑब्व्हियस आहे, की भारतासारखा जो देश आहे, तिथं डेटा सेंटरची गरज आहे ती जास्त वाढेल. आले लक्षात? ऑब्व्हियस आहे. करेक्ट? आणि त्यामुळे काय होणार, की अमेरिकेतील ह्या ज्या मोठ्या कंपन्या आहेत, यांना काहीतरी खूप मोठी अपॉर्च्युनिटी दिसत आहे आणि ते पण कोणत्या सेक्टरमध्ये? ऑब्व्हियस आहे, डेटा सेंटरच्या सेक्टरमध्ये. म्हणजे इथून या पुढच्या 5-10 वर्षामध्ये एक खूप मोठा सेक्टर आहे हा डेटा सेंटर. त्यामुळे या कंपन्यांना एक खूप मोठी अपॉर्च्युनिटी दिसत आहे. भारत किंवा इतर यासारखी जी इकॉनॉमी आहे, जिथं हे अपॉर्च्युनिटी दिसत आहे, तिथं ते इन्व्हेस्ट करत आहे आणि भारत यांची तर पहिली पसंती आहे असं आपल्याला म्हणताच येईल. मुद्दा तुमच्या लक्षात आला असेल, की हे जे मोठमोठ्या ज्या कंपन्या आहेत ते काय इन्व्हेस्ट करत आहेत. याचा भारताला खरंच काय फायदा होईल? पहिला आहे काय, की इन्व्हेस्टमेंट आल्यामुळे नवीन रोजगार आहेत ते तयार होतील. कोणत्या सेक्टरमध्ये होणार आहे? आयटी आहे, डेटा सेंटर आहे, क्लाउड आहे, एआय, लॉजिस्टिक्स आहेत या सेंटरमध्ये. इथं इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंट आहे तो जनरेट होईल कोणामध्ये? कारण एक जर मोठी कंपनी येते तर त्याला सपोर्टसाठी दुसऱ्या पण छोट्या छोट्या कंपन्या आहेत त्या पण थोड्या ग्रो होतात इथं. त्यामुळे स्टार्टअप आहे, एमएसएमई आहे, ते पण थोडे चांगले इथं ग्रो होतील कारण इन्व्हेस्टमेंट येत आहे. करेक्ट? नेक्स्ट आहे काय तर डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर ग्रोथ आहे ते होईल. कारण डेटा सेंटर वाढेल, क्लाउड सर्व्हिसेस आहेत जे आधी, कारण बघा की आता जर मी जर हा युट्यूबला व्हिडिओ स्टोअर केलेला आहे, तर हा अमेरिकेच्या डेटा सेंटरमध्ये आहे. पण बऱ्याच कंपन्या, हा मुद्दा मी इथं सांगायचं राहिलंय, की बऱ्याच कंपन्या, बरेच जे देश आहेत ते आता हे डिमांड करतायत किंवा ते आता असा कानून बनवत आहेत, कायदा बनवत आहेत, की जे त्यांच्या देशातील जो डेटा आहे तो त्यांच्याच देशात राहायला पाहिजे. कारण डेटा इज द न्यू फ्यूल. न्यू फ्यूल म्हणजे काय, की आता ज्याकडे सर्वात जास्त डेटा आहे तो सर्वात जास्त श्रीमंत आहे किंवा त्याचं वर्चस्व आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यामुळे हे बरेच जे देश आहेत ते काय प्रयत्न करतायत, इव्हन भारत सुद्धा, की भारताचा जो डेटा आहे तो भारतातच राहायला पाहिजे. मग तो कोणत्याही सोशल मीडिया आहे, YouTube आहे किंवा इतर कोणत्याही प्लॅटफॉर्मच्या मार्फत असणारा जो डेटा आहे. करेक्ट? म्हणजे इथं होणार काय, की जो डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर आहे हा प्रत्येक देशाचा आणि भारताचा सुद्धा काय तर तो ऑब्व्हियस आहे, की एक्सपांड होईल, तो ग्रो होईल. त्यामुळे भारताची जी डिजिटल इकॉनॉमी आहे, इंटरनेट बॅकबोन आहे, तो पण काय तर स्ट्रेंथन होईल. स्टार्टअप हा मुद्दा आपण इथं पण पाहिलाय, की स्टार्टअप आणि एमएसएमई ला काय तर बूस्ट मिळेल. कारण फक्त काही ह्याच कंपन्या मोठ्या होतील असं नाही, पण जसं भारतामध्ये मागच्या काही वर्षामध्ये आपण पाहिलं, की आयटी कंपन्या खूप मोठ्या आल्या. तर काही तर खूप मोठ्या आल्या, पण त्यासोबत काही तर एक भारताचा एक चांगला आयटी सेक्टर आहे ना, तो बिल्ड झालेला आहे. त्यामुळे भारतामध्ये स्टार्टअप आणि एमएसएमई ला सुद्धा काय तर बूस्ट मिळेल. चांगली इन्व्हेस्टमेंट आहे, हे त्यांना पण मिळेल. इझियर ऍक्सेस क्लाउड आहे, एआय, डिजिटल टूल्स आहे, यांचा इझियर ऍक्सेस मिळेल. इनोव्हेशन आणि एंटरप्रेन्योरशिप आहे त्याला एनकरेजमेंट मिळेल. अजून काय आहे? एफडीआय आलं. एफडीआय म्हणजे काय तर फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. ब्रिंग लार्ज कॅपिटल इन्फ्लो इन द इंडियन इकॉनॉमी. बघा की एखादी कंपनी तिला मोठं जर व्हायचंय, तर विदाऊट कॅपिटल हे होणं शक्य नाहीये. बरोबर? आणि म्हणून काय तर कधी भारतातीलच काही मोठे जे आहेत ते इन्व्हेस्ट करतात, तर कधी काय होणार, तर जे इतर देशातील जे आहेत ते पण इन्व्हेस्ट करतील आणि त्यालाच काय म्हणतात तर एफडीआय. त्यामुळे एफडीआय किंवा एफआयआय, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट किंवा डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, यांची संख्या, यांची जो कॅपिटल अमाउंट असतो तो खूप जास्त असतो. त्यामुळे नक्कीच काय तर याचा फायदा आहे तो या कंपन्यांना होणार आहे. यामुळे ऑब्व्हियस आहे, की इंडियाचा ग्लोबल इन्व्हेस्टर कॉन्फिडन्स आहे, इतर देशांचा कॉन्फिडन्स आहे तो पण वाढेल. बघा काय होतंय, की या मोठमोठ्या कंपन्या भारतात इन्व्हेस्ट करतायत.
त्यांचा काहीतरी तर त्यांनी अनालिसिस केलं असेल, की भारतामध्ये पोटेन्शियल आहे आणि फ्युचर फार चांगलं आहे म्हणून. बरोबर? त्यामुळे होणार काय, की इतर जे इन्व्हेस्टर्स आहेत ते पण भारताकडे चांगल्या नजरेने पाहतील, एक कॉन्फिडेंटली पाहतील, की नाही भारताकडे काय तर एक चांगला फ्युचर आहे, एक चांगली इकॉनॉमी आहे, खूप जास्त पॉप्युलेशन आहे, त्यामुळे डेटा चांगला आपल्याला इथं मिळेल. बरोबर? त्यामुळे ऑब्व्हियस आहे, की ग्लोबल जे इन्व्हेस्टर आहेत त्यांचा पण कॉन्फिडन्स इथं वाढेल आणि अजून जास्त इन्व्हेस्टमेंट येण्यासाठी मदत होईल. नेक्स्ट आहे काय तर स्किल डेव्हलपमेंट. आता नवीन जॉब रेडी होत आहेत, नवीन जॉब आणि ते पण नवीन आता जो बदल होत आहे, त्या बदल जो झालेला आहे त्यानुसार स्किल्स पाहिजे लोकांकडे. तर जॉब मिळणार आहेत. बरोबर? आणि इथूनच काय होणार तर स्किल डेव्हलपमेंट पण होईल. आणि भारताची जी पॉप्युलेशन आहे किंवा युथ आहे, इंडियन्स आहेत, ते काय तर जॉब रेडी होणार. जे ग्लोबल जे जॉब आहे त्यासाठी काय तर रेडी होतात. त्यामुळे ट्रेनिंग इंडियन्स कोणत्या फील्डमध्ये एआय आहे, क्लाउड कम्प्युटिंग आहे, सायबर सिक्युरिटी आहे, डेटा सायन्स आहे, या सर्व फील्डमध्ये. तुम्ही आता बरेचसे कोर्सेस इथून 2-3 वर्षाआधी मी तरी कोर्सेस पाहिले नाही, की डेटा सेंटर किंवा डेटा सायन्सशी संबंधित फार काही कोर्सेस होते. एआय संबंधित फार काही कोर्सेस मी तरी पाहिलेले नव्हते. पण आता मागच्या काही वर्षापासून, 1-1.5 वर्षापासून जेव्हापासून ChatGPT काय आलं, सगळीकडे कोर्सेसमध्ये मला हेच दिसतात, की एआय कोर्स आणि डेटा सायन्स कोर्स, एआय कोर्स आणि डेटा सायन्स कोर्स. बरोबर? आणि ही काळाची गरज पण आहे. यानुसार आपल्याला बदलायला पण पाहिजे. आपल्याकडे जर जुने स्किल असेल, तर मग आपण पुढे जाऊन सस्टेन करू शकणार नाहीच आहोत. करेक्ट? नेक्स्ट फ्युचर रेडी वर्कफोर्स होणार आहे. ऑब्व्हियस आहे, मी आताच डिस्कस केलं. नेक्स्ट स्ट्रॅटेजिक ग्लोबल पोझिशन आहे, की भारताचं एक पोझिशन आहे, तो अख्ख्या ग्लोबलवर हे एक चांगल्या स्थिती, चांगल्या पोझिशनमध्ये यामुळे काय तर भारत हा राहणार आहे. भारत एक ग्लोबल टेक्नॉलॉजी हब बनण्याच्या मार्गावर आहे असं आपल्याला म्हणता येईल. इथून सपोर्ट मिळेल कोणाला तर डिजिटल इंडिया आहे किंवा मेक इन इंडिया आहे, याला सर्वांना सपोर्ट मिळेल. आय होप की मुद्दा हा तुमचा क्लिअर झाला असेल. तर ही एक चांगली न्यूज आहे. इथून पुढच्या 4-5 वर्षामध्ये फार काही चेंजेस कोणत्या स्पेसिफिकली डेटा सेंटर आहे, एआय आहे, आय-टी आहे, या सेक्टर बदल होऊन बरेच नवीन जे जॉब आहेत ते क्रिएट होण्याची शक्यता आहे. करेक्ट? चला, आय होप की क्लिअर झालं असणार. मी माझा नंबर इथे दिलेला आहे. तुम्हाला जर एमपीएससी यूपीएससी रिलेटेड कोणतीही क्वेरीज आहेत तर या नंबरला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करता येईल. बॅच जॉईन करायचे तरी पण डायरेक्ट मला मेसेज करा किंवा कॉल करा. सोबत इथं गुगल फॉर्म दिलेला आहे, तो भरून सुद्धा तुम्हाला बॅचची माहिती मिळवते. टेक्स्टबुकच्या सर्व सेशनचे अपडेट्स तुम्हाला या टेलिग्रामला मिळेल. आणि आपल्याकडे एमपीएससी राज्यसेवा सोबत युपीएससी साठी जी बॅच आहे ती आहे यशोदे बॅच, ज्यामध्ये तुम्हाला बेसिक पासून म्हणजे एनसीआरटी पासून कव्हर केल्या जाईल. आणि त्यामध्ये पर्सनल मेंटरशिप आहे, 18 बुक्स आहेत, आपले सर्व क्लासेस अनलिमिटेड रेकॉर्डेड लाईव्ह आणि अनलिमिटेड रेकॉर्डेड असतात. भरपूर डिस्काउंट आणि ईएमआय पण असेल. नो कॉस्ट ईएमआय लक्षात ठेवा. डिस्काउंट आफ्टर डिस्काउंट फीस किती असणार आणि ईएमआय मध्ये किती भरावे लागेल, ह्या सर्वांच्या माहितीसाठी माझा नंबर स्क्रीनवर आहे. सोबत यामध्येच आपण एक गॅरंटीड सिलेक्शन प्रोग्राम सुद्धा सुरू केलेला आहे. यामध्ये नेमकं आहे काय, की गॅरंटी दिल्या जातं तुमच्या सिलेक्शनची. अदरवाईज तुम्हाला 100% फीज आहे ते रिफंड आहे. सिलेक्शन झालं तर 1 लाखाचं कॅश प्राइस सुद्धा आहे. यासाठी आपण करणार आहोत, की तुमचे मेंटरशिप प्रोग्राम असेल, मॉक टेस्ट आहेत, मॉडेल आन्सर्स आहेत, करेक्ट, वीकली रिपोर्ट्स आहेत, या सर्वांच्या मार्फत तुमचं सिलेक्शन कसं आपल्याला एन्श्युअर करता येईल यासाठी आपले प्रयत्न असतील. सोबत मेनसाठी क्रॅश कोर्स सुद्धा आहे 25 आणि 2026च्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा. कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी साठी सुद्धा आपल्याकडे बॅच आहे. प्री आणि मेन्स या सर्व सिलेबस यामध्ये कव्हर होईल. आय होप की हा मुद्दा क्लिअर झाला असेल. आपला जो युट्यूब चॅनल त्याला नक्की सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनल पण सांगितले आणि इंस्टाग्राम अकाउंट पण सांगितले. सर्व जॉईन करून ठेवा, म्हणजे माझ्या या सर्व सेशनचे रेग्युलर अपडेट आहेत तुम्हाला ते मिळत राहतील. चला तर नेक्स्ट सेशनला भेटूया. दिस इज ऑल फ्रॉम माय साइड. थँक्यू व्हेरी मच.